जय हिंद मित्रांनो, टिक्कर मराठी या युट्यूब चॅनलवर तुमचा सर्वांचं मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण जळगाव जिल्ह्याविषयी महत्त्वपूर्ण अशी माहिती बघणार आहोत, जेणेकरून येणाऱ्या सर्व परीक्षांना जळगाव विषयीची ही माहिती तुम्हाला महत्त्वपूर्ण ठरणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, जेणेकरून जळगाव जिल्ह्यावरची जी काही प्रश्न येतील ती प्रश्न सर्व तुम्हाला सोडवली जातील। मित्रांनो, जळगाव हा जिल्हा आहे, हा जिल्हा बनाना सिटी ऑफ इंडिया म्हणून देखील ओळखला जातो, कारण जळगाव जिल्ह्याची जी काही केळी आहे ती सर्वात प्रसिद्ध आहे, कारण त्या केळीला जीआय मानांकन मिळालेलं आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे जळगाव जिल्हा खान्देश विभागातला सर्वात महत्त्वाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो। त्या जिल्ह्याविषयी आज आपण सविस्तर बोलूयात आणि महत्त्वाचं म्हणजे जळगाव जिल्ह्याचा नेमका इतिहास काय आहे ते देखील आज आपण बघूयात। आपला पहिला मुद्दा असणार आहे जळगाव जिल्ह्याविषयी महत्त्वपूर्ण अशी माहिती, विशेष माहिती आपण बघूयात। जळगाव जिल्ह्यास पूर्वी आपण काय म्हणायचो मित्रांनो, पूर्व खानदेश या नावाने ओळखले जात असे। आणि 1906 मध्ये ज्यावेळेस जळगाव जिल्हा हा धुळे जिल्ह्यातून वेगळा होऊन स्वतंत्र असा जळगाव जिल्हा अस्तित्वात होता, त्यावेळेस त्याला आपण काय म्हणायचो, पूर्वी खानदेश या नावाने ओळखायचो। त्यानंतर मित्रांनो, महत्त्वाची माहिती म्हणजेच काय, अखिल भारतीय काँग्रेसचे सुवर्ण महोत्सव अधिवेशन 27 ते 29 डिसेंबर 1936 रोजी ज्या फैजपूर या ठिकाणी भरलेलं होतं, ते फैजपूर हे ठिकाण देखील आपल्या जळगाव या जिल्ह्यामध्ये आहे। आणि फैजपूरचं जे अधिवेशन होतं 1936 चं, ते ग्रामीण भागातील पहिलं अधिवेशन होतं। मला तुम्ही सांगायचंय, या 1936 च्या काँग्रेसच्या अधिवेशनाचे त्यावेळेसचे अध्यक्ष कोण होते हे मला तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे। आणि त्या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये कोणत्या प्रकारचा ठराव मंजूर झालेला आहे हे देखील कमेंट करून सांगायचं आहे। मित्रांनो, मी तुम्हाला ही सगळी माहिती सांगितलीच आहे। पुढे देखील आपण बघूया त्यांनी काय म्हटलेलं आहे। मित्रांनो, 1917 मध्ये पारोळा व त्यानंतर भडगाव व मुक्ताईनगर या पेठांना तालुक्याचा दर्जा देण्यात आलेला आहे। महत्त्वाचा आहे, कधी 1917 मध्ये पारोळा व त्यानंतर भडगाव आणि मुक्ताईनगरला ज्या पेठा होत्या त्या 3 पेठांचं रूपांतर आपण कशामध्ये केलेलं आहे, तालुक्यांमध्ये केलेलं आहे। आणि 10 ऑक्टोबर 1960 पासून महाराष्ट्र शासनाने नावात बदल केल्याने पूर्व खानदेश हा जो जिल्हा होता तो जिल्हा आपण जळगाव जिल्हा या नावाने ओळखतो किंवा ओळखला जाऊ लागलेला आहे। ही सगळी जी माहिती आहे ती महत्त्वाची आहे। 10 ऑक्टोबर 1960 ला जे पूर्व खानदेश होतं, ज्याला आपण पूर्व खानदेश म्हणायचो, तो आजचा आपला काय आहे, जळगाव जिल्हा म्हणून आपण त्याला काय केलेला आहे, नावात बदल केलेला आहे। मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या 3 जून 1999 च्या अधिसूचनेनुसार भुसावळ आणि एरोंडल तालुक्याचे विभाजन करून आपण आता काय केलेलं आहे, अनुक्रमे बोदवड आणि धरणगाव हे 2 नवीन तालुके निर्माण करण्यात आलेले आहेत। आणि त्यामुळे जळगाव जिल्ह्यामध्ये 23 जून 1999 पासून 15 तालुके आहेत। महत्त्वाचं आहे मित्रांनो, किती, 15 तालुके आहेत। आधी किती होते, आधी तालुके 12 होते आणि त्यानंतर मात्र आधी तालुके किती होते, 13 होते। आणि त्यानंतर मात्र आपण काय केलेलं आहे, बोदवड आणि धरणगाव हे 2 नवीन तालुके आपण निर्माण केले, कधी, 23 जून 1999 ला। ही महत्त्वाची माहिती आहे। कापूस व केळी पिकवणारा जिल्हा म्हणून देखील जळगाव जिल्हा ओळखला जातो। मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की जळगाव जिल्ह्याची जी केळी आहे ती सर्वात प्रसिद्ध आहे, कारण त्या केळीला जीआय टॅग मिळालेला आहे। त्यामुळे जळगाव मध्ये जर आपण कधी गेलो तर नक्कीच तिकडे आपल्याला केळीचं उत्पादन सर्वात जास्त पाहायला मिळतं आणि त्याचबरोबर कापूस देखील येथे आपल्याला पाहायला मिळतो। मित्रांनो, पुढे आहे महत्त्वाची माहिती, ती म्हणजेच मराठी साहित्य सृष्टी समृद्ध करण्यामध्ये जळगाव जिल्ह्याचा सर्वात मोठा वाटा आहे। चाळीसगाव रेल्वे स्टेशनच्या मागील भागामध्ये विख्यात चित्रकार के मुल्स यांचे कला संग्रहालय आहे आणि त्यात त्यांनी कल्पना शक्तीतून स्थिर चित्रकरण, फोटोग्राफी, पेंटिंग, शिल्पकला व काशीद काम यांची त्यांनी जोपासना देखील केलेली आहे। म्हणजे जळगाव जिल्हा हा कलेने देखील समृद्ध असा जिल्हा आहे। मित्रांनो, जळगाव हे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचं मुख्यालय आहे। महत्त्वाचं जर प्रश्न आला की उत्तर महाराष्ट्राचं विद्यापीठ म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखतात, तर जळगाव जिल्ह्याला उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जिल्हा म्हणून देखील आपण ओळखलं जातं किंवा ते मुख्यालय देखील आपल्याला तिकडे पाहायला मिळतं। मित्रांनो, ही होती जळगाव जिल्ह्याविषयीची विशेष माहिती। आता आपण जळगाव जिल्ह्याची भौगोलिक माहिती बघणार आहोत। जळगाव जिल्हा
महाराष्ट्राच्या उत्तरेला खानदेशा मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. जर आपण नीट बघितलं, जळगाव जिल्ह्याचा आकार हा आपल्याला अशा पद्धतीने दिसतोय मित्रांनो. त्यामुळे हे देखील महत्वाचं आहे. जळगाव जिल्ह्याचा आकार देखील महत्वाचा आहे. चला, हा आहे आपला जळगाव जिल्हा. तो आपल्या महाराष्ट्राच्या कुठे आहे? उत्तरेला आहे. त्याची सीमा कुठे लागलेली आहे? मध्य प्रदेशला. आपण जळगाव जिल्ह्याच्या सीमा देखील बघणार आहोत मित्रांनो. या आहेत जळगाव जिल्ह्याच्या सीमा. जर आपण पाहिलं गेलं तर जळगाव जिल्ह्याच्या सीमा म्हणजेच उत्तरेला आपल्याला मध्य प्रदेश पाहायला मिळतोय, पूर्वेस आपल्याला बुलढाणा जिल्हा पाहायला मिळतोय, आग्नेयेस आपल्याला जालना जिल्हा, दक्षिणेस औरंगाबाद जिल्हा, नैऋत्येस नाशिक जिल्हा आणि पश्चिमेस आपल्याला धुळे जिल्हा पाहायला मिळतोय. मी तुम्हाला मॅप थ्रू थोडं सांगतो मित्रांनो. हा आहे आपलं मध्य प्रदेश, जो उत्तरेला लागलेला आहे. जळगाव जिल्ह्याच्या उत्तरेला काय? मध्य प्रदेश. त्यानंतर मित्रांनो, जळगाव जिल्ह्याच्या पूर्वेस आपल्याला बुलढाणा दिसतोय. जळगाव जिल्ह्याच्या जर आपण इकडे गेलो, नैऋत्याला जर आपण गेलो मित्रांनो, नैऋत्याला जर आपल्याला पाहायला मिळालं तर या ठिकाणी आपल्याला काय दिसतंय? नैऋत्येस आपल्याला नाशिक जिल्हा दिसतोय. त्यानंतर पश्चिमेस आपल्याला काय दिसते? धुळे जिल्हा दिसतोय. आणि महत्वाचं म्हणजे आग्नेयेस आपल्याला हा जो जिल्हा आहे हा आग्नेय आहे. इकडे जालना जिल्हा देखील आपल्याला दिसतोय. म्हणजे मित्रांनो, ह्या आहेत आपल्या जळगाव जिल्ह्याच्या भौगोलिक सीमा. आणि महत्वाचं म्हणजे जळगाव जिल्ह्याच्या उत्तरेला जी पर्वतरांग आहे ती पर्वतरांग आहे आपली सातपुडा पर्वतरांग. आणि दक्षिणेला जी पर्वतरांग आपल्याला पाहायला मिळते ती आहे मित्रांनो सातमाळा पर्वतरांग. सातमाळा पर्वतरांग. अशा पद्धतीने या डोंगर रांगांनी आपला हा जिल्हा वेढलेला आहे. उत्तरेला सातपुडा पर्वतरांग गेलेली आहे, तर दक्षिणेला आपल्याला सातमाळा पर्वतरांग पाहायला मिळते. या सगळ्या भौगोलिक सीमा आपण आता बघितलेल्या आहेत. पुढे मित्रांनो, तालुके आपण बघूयात की जळगाव जिल्ह्यामध्ये एकूण तालुके किती आहेत, कोणकोणते तालुके आहेत बघूयात मित्रांनो. जळगाव जिल्ह्यामध्ये एकूण 15 तालुके आहेत. ते पुढील प्रमाणे. पहिला आहे जळगाव, जामनेर, एरंडोल, भुसावळ, यावल, रावेर, चोपडा, पाचोरा, चाळीसगाव, भडगाव, अमळनेर, पारोळा, मुक्ताईनगर, धरणगाव आणि बोदवड. हे आहेत मित्रांनो, हा आहे नकाशा. हे आपल्या जळगाव जिल्ह्याचे काय आहेत? पूर्णपणे तालुके आहेत. मध्ये आपला जळगाव जिल्हाचा जो महत्वपूर्ण तालुका हा जळगाव तालुका आहे. त्याच्या बाजूला आपल्याला धरणगाव आहे, एरंडोल आहे, भुसावळ, बोदवड, जामनेर, पाचोरा, भडगाव, चाळीसगाव, पारोळा, अमळनेर, चोपडा, यावल, रावेर, मुक्ताईनगर हे तालुके आपल्याला पाहायला मिळतात. एकूण 15 तालुके आपल्या ह्या जिल्ह्यामध्ये आहेत. मित्रांनो, जळगाव जिल्ह्याचं मुख्यालय जळगाव या ठिकाणीच आहे. क्षेत्रफळ आपल्या ह्या जळगाव जिल्ह्याचं 11,765 चौरस किलोमीटर आहे. एकूण लोकसंख्या 2011च्या जनगणनेनुसार 42,29,917 आहे. पुरुष आणि महिलेचं प्रमाण जे 2011च्या जनगणनेनुसार 1000 पुरुषामागे 922 स्त्रिया आहेत. एकूण साक्षरता 2011च्या जनगणनेनुसार 79.73% म्हणजे 79.73% एवढी काय आहे साक्षरता, म्हणजेच काय लिटरसी रेट आपल्या जळगाव जिल्ह्याचा आहे. घनता आपल्या जळगाव जिल्ह्याची 359 घनता आहे आपली 359. प्रशासकीय विभाग आहे आपला नाशिक. हा जो विभाग आहे तो आपल्या जळगाव जिल्ह्याचा काय आहे? प्रशासकीय विभाग आहे. महानगरपालिका जळगाव आहे आपली, जळगाव महानगरपालिका. आरटीओ कोड आहे MH19 म्हणजे आपल्या जळगाव जिल्ह्याचा आरटीओ कोड देखील आपल्याला माहित पडलेला आहे. यावर अनेक प्रश्न विचारले जातात, कारण की डाटा हा जो आहे फॅक्च्युअल आहे आणि फॅक्च्युअल डाटा हा विचारला जातो. ही जी लोकसंख्या आहे किंवा क्षेत्रफळ आहे किंवा स्त्री पुरुष प्रमाण आहे, लिटरसी रेट, हा सगळा आपला 2011च्या जनगणनेनुसार आहे. आणि सगळी माहिती आपण ऑफिशियल साईटवरून घेतलेली आहे. पुढे मित्रांनो, महापौर आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये जी महानगरपालिका आहे त्या महानगरपालिकेच्या महापौर हा या जयश्री महाजन आहेत. जिल्हाधिकारी अभिजित राजेंद्र राऊत आहेत. पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे आहेत. जळगाव महानगरपालिका आयुक्त श्री सतीश कुलकर्णी आहेत. तर पालकमंत्री गुलाबराव रघुनाथ पाटील आहेत. कारण यावर देखील कधी कधी प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो, त्यामुळे ही देखील माहिती महत्वपूर्ण असणार आहे. मित्रांनो, महत्वाचं म्हणजेच काय, जळगाव जिल्ह्यामधून कोणकोणत्या नद्या वाहतात आणि उत्तरेकडून दक्षिणेकडून त्या नद्या कशा पद्धतीने वाहतात हे देखील आपल्याला बघायचंय. जळगाव जिल्ह्याची प्रमुख नदी म्हणून तापी नदी ओळखली जाते, जिची लांबी 160 किलोमीटर आहे.
उत्तरेकडून ह्या तापीला हडकी, मोर, गुळी, अनेर, भोकर आणि सुकी या नद्या मिळतात. तर दक्षिणेकडून भोगावती, पूर्णा, गिरणा, अंजनी, वाघूर आणि बोर या नद्या आपल्या तापी या प्रमुख नद्याला मिळणाऱ्या आपल्याला पाहायला मिळतात. मित्रांनो, तापी ही नदी सर्वात महत्वाची नदी आहे. यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. 160 किलोमीटर लांबीची ही नदी जळगाव जिल्ह्यातून वाहते. त्यानंतर मित्रांनो, जलसिंचन प्रकल्प महत्वाचा कोणता आहे आपला? हातनूर धरण हा महत्वाचा आहे. हा काय आपला हातनूर धरण जो आहे तो आपला जलसिंचन प्रकल्प महत्वाचा आहे आणि या धरणातून देखील आपल्याला काय होत असतं? पाणी पुरवठा केला जातो. महत्वाचा प्रकल्प आहे. यामध्ये दोन धरणं आहेत मित्रांनो, गिरणा आणि हातनूर. ही धरणं महत्वाची आहेत. अनेक धरणं आहेत पण त्यापैकी मी दोन धरणं इथे घेतलेली आहेत कारण की ती सर्वात महत्वाची आहे, गिरणा आणि हातनूर ही धरणं. त्यानंतर मित्रांनो, गरम पाण्याचे झरे देखील आहेत. ते सर्वात फेमस आहेत. जे पर्यटक आहेत ते पर्यटक नक्कीच ज्यावेळेस इकडे येतात त्यावेळेस नक्कीच या गरम पाण्याच्या झऱ्यांना भेटी देतात. ते म्हणजेच आपलं उपनदेव आणि सुपनदेव. लक्षात ठेवा, काय आपलं उपनदेव आणि सुपनदेव कुठे आहे? हे चोपड्या या तालुक्यामध्ये आहे. हा आहे आपला गरम पाण्याचा झरा उपनदेव आणि सुपनदेव. पुढे मित्रांनो आपण बघूयात, थंड हवेचे ठिकाण देखील आपल्या ह्या जळगाव जिल्ह्यामध्ये आहेत. फक्त महाबळेश्वरच आपल्याला माहित आहे, परंतु मित्रांनो आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये देखील काय आहे? थंड हवेचे ठिकाण आहे. कालीमठ आहे, पाटणा देवी आहे, वालझिरी व गंगाश्रम आणि महत्वाचं म्हणजे मित्रांनो पाल हे रावर या ठिकाणी आहे. हे थंड हवेचं ठिकाण. तुम्हाला जे बॅकग्राऊंडचं जे काही तुम्हाला फोटो दिसतोय तो फोटो हा पाल याचा आहे. पाल येथे काय आहे? थंड हवेचे ठिकाण आहे आणि हे कुठे आहे? रावर या तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर किल्ले देखील आपल्या या जळगाव जिल्ह्यामध्ये आहेत. पश्चिम महाराष्ट्रामध्ये किल्ले तर आहेतच, पण त्यातल्या त्यात आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये देखील काय आहेत? किल्ले आहेत. बघूयात मग कोणकोणते किल्ले आहेत. पारोळा येथील भुईकोट किल्ला आहे की जेथे ज्याचं वैशिष्ट्य आहे झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या वडिलांचा तो किल्ला आहे. त्यानंतर अमळनेर येथील भुईकोट किल्ला, यावल येथील भुईकोट किल्ला आणि फारंगकड्याचा मनोरा. अनेक किल्ले इकडे आपल्याला पाहायला मिळतात. त्यातला हा देखील महत्वाचा आहे, फारकड्याचा मनोरा. ओके, ही होती आपली किल्ले देखील. पुढे मित्रांनो हवामान महत्वाचं आहे. आपल्या जळगाव जिल्ह्याचं हवामान कसं आहे आपण बघूयात. जळगाव जिल्ह्याचं कमाल तापमान हे 48.0% डिग्री सेल्सिअस आहे. किमान तापमान हे 10.3 डिग्री सेल्सिअस आहे. सरासरी जो पाऊस आहे तो आपल्या जिल्ह्यामध्ये 690.2 मिलीमीटर पाऊस पडतो. आणि महत्वाचं म्हणजे मित्रांनो हे तापमान जे आहे हे तापमान विषम प्रकारचं आहे. कारण उन्हाळ्यात सर्वात जास्त तापमान होतंय 48 डिग्री सेल्सिअसचं तापमान उन्हाळ्यामध्ये होतंय, तर थंडीमध्ये हेच तापमान आपल्याला 10 डिग्रीच्या आसपास आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजेच हे जे तापमान आहे हे विषम प्रकारचं तापमान आहे. हवामान कसलं आहे? विषम प्रकारचं हवामान आपल्याला पाहायला मिळतं. पुढे प्रमुख पिके. मग आता अशा पद्धतीच्या हवामानामध्ये कोणत्या प्रकारची पिके आपण घेऊ शकतो? तर सर्वात महत्वाचं आहे केळीचं पीक आपण घेऊ शकतो आणि म्हणूनच केळीच्या पिकाला काय मिळालेलं आहे? GI मानांकन मिळालेलं आहे आणि हे महत्वाचं पीक आहे मित्रांनो. आणि आपला जळगाव जिल्हा महाराष्ट्रामध्ये केळीसाठी ओळखला जातो. त्याचबरोबर आपण भात, गहू, ज्वारी, बाजरी, ऊस, भुईमूग, कापूस, तूर, मूग, उडीद आणि मिरची देखील आपण या ठिकाणी या प्रदेशामध्ये आपण घेत असतो. ही आहेत आपल्या जळगाव जिल्ह्यामधली प्रमुख पिके. मित्रांनो खनिजे देखील महत्वाची आहे. आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये जसं पाहायला गेलं तर खनिजाचा एवढा काही मोठा साठा नाहीये, परंतु बांधकामासाठी उपयुक्त असलेले दगड, मुरुम, वाळू इत्यादी गौण खनिजे आपल्या या जळगाव जिल्ह्यामध्ये उपलब्ध आहेत. त्यानंतर मित्रांनो जर आपण पाहायला गेलं तर आपल्या जळगाव जिल्ह्याची एक बोलीभाषा आहे आणि ती बोलीभाषा म्हणजेच काय? अहिराणी भाषा, जी हल्ली आता सर्वांना माहित असावी. अनेक गाणे आता अहिराणी भाषेमध्ये म्हणजेच आता प्रसिद्ध आहेत आणि म्हणून आपल्याला ही भाषा देखील खूप गोड आपल्याला पाहायला मिळते, अहिराणी भाषा. त्या पाठोपाठ आपल्या जिल्ह्यामध्ये मराठी देखील आणि हिंदी देखील बोलली जाते, पण प्रमुख बोली भाषा म्हणून तिकडे अहिराणी ही भाषा आहे. खानदेशामधली आपली ही काय आहे? बोली भाषा. पुढे मित्रांनो बघूयात आपण ह्या जळगाव जिल्ह्यामध्ये आदिवासी जमाती देखील आहेत. जसं आपल्या नंदुरबार, धुळेमध्ये काही जमाती आहेत त्याच पद्धतीने आदिवासी जमाती आपल्याला या
जळगाव जिल्ह्यामध्ये देखील पाहायला मिळतात. तर पहिली जमाती आहे मित्रांनो पावरा, त्यानंतर कोतील आणि तडवी या 3 आदिवासी जमाती आपल्या ह्या जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजेच काय, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं जळगाव जिल्हा हा कलेचा खूप प्रसिद्ध असा जिल्हा आहे, कारण जळगाव जिल्ह्याने अनेक कवी आपल्याला दिलेली आहेत आणि त्यामधलंच महत्वपूर्ण नाव म्हणजेच काय, बहिणाबाई चौधरी. म्हणजेच त्या शाळेत न जाता देखील त्यांनी त्या कवयित्री बनलेल्या आहेत. साहित्य क्षेत्रामध्ये त्यांचं खूप जास्त नाव आहे. बघूयात त्या पाठोपाठ अजून कोण कोण कवी आहेत. कवी केशवसूत देखील आपल्या जळगावचे आहेत. बालकवी ठोंबरे देखील आपल्या जळगावचे आहेत. कवी विनायक करंदीकर, साने गुरुजी, माधव जुलियन, बासी मर्डेकर, बहिणाबाई चौधरी हे सगळे जे काही आपले लेखक आहेत, कवी आहेत, हे आपल्या जळगाव जिल्ह्यामधले आहेत. म्हणजे जळगाव जिल्ह्याने आपल्या महाराष्ट्राला भरभरून असं दिलेलं आहे. साहित्य क्षेत्रामध्ये खूप भरभरून अशी नावं आपल्याकडे इथे पाहायला मिळतात, ती जळगाव जिल्ह्यातीलच आहेत. पुढे मित्रांनो वरणगाव व भुसावळ या ठिकाणी आपल्याला काय पाहायला मिळते, युद्ध साहित्य आपल्याला पाहायला मिळतंय, ते देखील महत्वाचं आहे मित्रांनो. त्यानंतर प्रमुख उद्योगधंदे देखील आपल्या इकडे आहेत, ती आपण बघूयात कोणती. पहिला आहे जिनिंग व प्रेसिंग, त्यानंतर साखर कारखाने आपल्याकडे आहेत, रेशीम कापड निर्मिती आपल्याकडे आहेत, वनस्पती तूप तेल गिरण्या आपल्या ह्या जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अन्न प्रक्रिया उद्योग देखील आपल्या ह्या जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे हे आहेत आपले प्रमुख उद्योग धंदे. त्यानंतर मित्रांनो दळणवळण देखील ह्या जिल्ह्यामध्ये अतिशय महत्वाचं आहे आणि ते देखील सुरळीतपणे चाललेलं आहे. दळणवळण आपण बघूयात. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 जो आपला गेलेला आहे तो जळगाव जिल्ह्यातूनच गेलेला आहे. नॅशनल हायवे 6 जो काय आहे सुरत धुळे मुक्ताईनगर नागपूर यातून आपल्याला पाहायला मिळतो. जळगाव शहरामध्ये विमानतळ असून जळगाव ते मुंबई ही टू जेट असं हे एअरलाइन्सची विमानसेवा सुरू आहे मित्रांनो. जळगाव जिल्ह्यात आपल्याला भुसावळ चाळीसगाव पाचोरा हे रेल्वे जंक्शने आहेत, महत्वाची जंक्शने आहेत मित्रांनो. त्यापैकी भुसावळ रेल्वे स्थानक हे महाराष्ट्रातलं मोठं असं काय आहे मित्रांनो जंक्शन म्हणून ओळखलं जातं. आपल्या सर्वांनाच माहित असावं ज्यावेळेस आपण कसारा ओलांडतो मग आपण नाशिकच्या पुढे ज्यावेळेस भुसावळ येतो, ते भुसावळ जे आहे ते रेल्वेचं जंक्शन म्हणून महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं असं जंक्शन आपण म्हणू शकतो. म्हणजे दळणवळणामध्ये देखील आपलं जळगाव जिल्हा हा अग्रेसर आपल्याला पाहायला मिळतोय. मित्रांनो धार्मिक स्थळं बघूयात आपण नेमकी कोणकोणती धार्मिक स्थळं आपल्या या जळगाव जिल्ह्यामध्ये आहेत. तीर्थस्थळे कोणकोणती आहेत हे देखील आपण बघूयात. शिरसाळा मारुती मंदिर आपल्याला मुक्ताई जवळ तालुका बोदवडला पाहायला मिळतोय. ओंकारेश्वर मंदिर जळगाव शहरात आहे. श्री राम मंदिर जुनं जळगाव आपण त्याला बोलतो मित्रांनो. संत चांगदेव मंदिर हे महत्वाचं आहे कारण संत चांगदेव मंदिराच्या ठिकाणी किंवा त्या देवस्थानाच्या ठिकाणी आपल्याला तापी आणि पूर्णा या 2 नद्यांचा संगम पाहायला मिळतो. ज्यावेळेस तुम्हाला प्रश्न विचारला येईल की तापी आणि पूर्णा नद्यांचा संगम कोठे होतो, तर कोठे, चांगदेव मंदिराच्या ठिकाणी. संत चांगदेव जे आहेत त्यांच्या देवस्थानाच्या इकडे आपल्याला तापी आणि पूर्णा या 2 नद्यांचा संगम पाहायला मिळतोय. अमळनेर येथील साने गुरुजींचे तत्वज्ञान मंदिर देखील आपल्याला पाहायला मिळतंय. सगळ्यांना माहिती आहे छडी लागे छमछम विद्या येई धमधम असं साने गुरुजींनी म्हटलेलं होतं आणि साने गुरुजी देखील कुठले आहेत, आपल्या जळगाव जिल्ह्याचे आहेत. मित्रांनो श्री पद्मालय या ठिकाणी आपल्याला काय पाहायला मिळते, 250 गणेश पीठांपैकी हे काय आहे, अर्धपीठ आहे, ते आपल्याला एरंडोल या ठिकाणी पाहायला मिळते, आपला तालुका एरंडोल. त्यानंतर संत मुक्ताबाई मंदिर मुक्ताईनगर या ठिकाणी आहे. त्यानंतर संत सखाराम महाराज मंदिर हे महत्वाचं का आहे, कारण बोरी नदीच्या काठावर हे वसलेलं आहे. संत सखाराम महाराज मंदिर अमळनेर या ठिकाणी. रामेश्वर येथे महादेवाचं पुरातन मंदिर आहे आणि तेथेच मित्रांनो तापी गिरणा व अंजनी या नद्यांचा संगम होतो. महत्वाचा आहे, प्रश्न विचारला जाईल तापी गिरणा आणि अंजनी या नद्यांचा संगम कोठे पाहायला मिळतो, तर मित्रांनो रामेश्वर या ठिकाणी म्हणजेच तालुका अमळनेर या ठिकाणी आपल्याला तापी गिरणा व अंजनी या नद्यांचा संगम पाहायला मिळतो. चाळीसगाव या ठिकाणी आपल्याला कालीमठ व गंगाश्रम पाहायला मिळत आहे. चाळीसगाव याच ठिकाणी पाटणा देवी येथे काय आहे, थोर गणिती भास्कराचार्य यांचे जन्मस्थळ आहे व पाटणा देवी काय आहे, देवस्थान देखील आहे. वडोदा येथील प्राचीन मच्छिंद्रनाथ मंदिर प्रसिद्ध आहे. मनुदेवी मंदिर देखील प्रसिद्ध आहे. गांधी तीर्थ हे कुठे आहे, जळगाव
जिल्ह्यामध्ये आपल्याला जळगाव शहरात पाहायला मिळतं, महत्वाचं आहे मित्रांनो गांधी तीर्थ. त्यानंतर शिक्षण संस्था यामध्ये महत्वाच्या असणार आहेत, कारण की याच जळगाव जिल्ह्याने अनेक साहित्यिक आपल्याला दिलेले आहेत. त्यामुळे ह्या शिक्षण संस्था कोणकोणत्या आहेत ते देखील आपण बघूयात. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये आहे. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, त्यानंतर गोदावरी मेडिकल कॉलेज, चैतन्य आयुर्वेद कॉलेज, त्यानंतर चामुंडा माता होमिओपॅथी कॉलेज आणि महत्वाचं म्हणजे गांधी तत्वज्ञान केंद्र अमळनेर तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. मित्रांनो, यावर देखील प्रश्न येऊ शकतात, त्यामुळे तुम्ही जर घरी असाल तर तुम्ही नक्कीच त्याच्या नोट्स तुम्ही काढायला हव्यात किंवा स्क्रीनशॉट तुम्ही घ्यायला हवा. पुढे मित्रांनो आहे इतर जी माहिती आपण बघूयात आपल्या जळगाव जिल्ह्याची. मेहरून तलाव आपल्या इकडे आहे, वाघूर डॅम आहे, कांताई बंधारा जळगाव मध्ये आहे, आर्यन पार्क जळगाव मध्ये आहे, गांधी उद्यान आपल्या कुठे आहे, जळगाव शहरात आहे. केळी संशोधन केंद्र महत्वाचं मी तुम्हाला आता सांगितलं, केळीसाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा आणि तिकडेच काय आहे आपलं केळी संशोधन केंद्र आणि तेलबिया संशोधन केंद्र आपल्या जळगावलाच आहेत. मित्रांनो, ही सगळी जी माहिती मी तुम्हाला सांगतोय ही माहिती खूप महत्वपूर्ण आहे. जर तुमच्याकडे अजून काही जळगाव विषयी माहिती असेल तर नक्कीच तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा, आपण ती माहिती देखील आपण ऍड याच्यामध्ये करू यात. मित्रांनो, हे आहे आपलं जळगावचं जंक्शन. जर नक्कीच आपल्याला एक पर्यटन स्थळ किंवा एक जिल्हा विषय जर आपल्याला बघायचा आहे तर आपला जळगाव जिल्हा हा महाराष्ट्रातला खानदेशामधला सर्वात महत्वाचा असा जिल्हा असणार आहे. त्यामुळे मित्रांनो, येणाऱ्या ज्या काही परीक्षेला जळगाववर जर तुम्हाला प्रश्न आली तर नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून ती नक्कीच सुटतील. तुमचे अजून काही सजेशन असतील तुम्ही नक्कीच मला कमेंट करून सांगा. एक्स्ट्रा काही तुम्हाला माहिती अशी वाटते तर नक्कीच मला तुम्ही कमेंट करून सांगा, जेणेकरून आपण ती माहिती देखील याच्यामध्ये ऍड करू शकतो. धन्यवाद मित्रांनो, जय हिंद.